चला 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 या चला चला इकडे 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 तुटून पडा. राम राम मंडळी, स्वागत तुमचं आपल्या एक नवीन व्हिडिओमध्ये. कोंबड्याला जे खाद्य असतं ना तेच खाद्य आणलंय बरं का. त्यांना खाऊ राहिलेत मस्तपैकी. आता आपण आहे ना खरकट वगैरे देत होतो ते तर चालूच आहे यांना. पप्पा म्हणले की बाबा त्यांना आहे ना थोडं खाद्य पण आण, चांगले तगडे होऊन जाते. तर व्हायला लागलेत आता मस्तपैकी. पाण्याचं तिकडे तिकडेच न्यावं लागेल मला. खरं थोडीशी थोडे मारावं लागते याच्यात, म्हणजे ना खाली नाही सांडायचं. काय चला या खाऊन. ते मोठले आरडू राहिले तिकडं, त्यांना टाकून चपाती. आता बाबा घेऊन आले चपाती, त्यांना देतो चपाती टाकून एकीकडं आणि खाते मग एकीकडं. इथं बाबांनी आणली आता चपाती, पुरणपोळी, चपाती चपाती चपाती. चला तुम्ही बी चला बाबा, चला 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 चला. अरे ए अरे ए, तुला इकडं खायला नाही टाकलं का? हा तिथं शिंका देतोय वाय तिकडे बाजूला गौरीचं इथे. चल सरक बाजूला. सगळ्या शाळांना टाकलंय आता. आत्ताच नेमकी कोंबड्याला बी टाकलं. चलो आता गौरीला एवढा भुसा पॅक 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 लावलंय नुसतं. काय रे काय काय द्या लवकर अंडे. चला अंड्याची वाट बघतोय मी. आता आहे ना 1-2 महिन्यात अंडे द्यायला चालू करतोय नाही परत. आता त्यांचा फर्टिलिटी रेट म्हणजे ते आपलं जे काय म्हणतो आपण त्याला, जे अंडे खराब होत होते ना ते कमी होते ना आता. कारण की मागच्या वेळेसच त्यांचे 4-5 अंडे बरोबर निघले होते. 6 अंड्यापैकी हे 2-3च अंडे खराब निघले होते. पण ते आपल्या हलगर्जीपणामुळे आहे ना आपल्याला लॉस भेटला देऊ. पण ह्यावेळेस नाही, ह्यावेळेस आपण आहे ना प्रॉपर त्यांची देखभाल घेऊ. फक्त आता लवकर त्यांनी अंडे दिले पाहिजे फक्त. चला भाऊ, ट्रॅक्टरला पकडं बसवायचं कालपासून चाललंय माझं. त्याला आहे ना थोडं रिपेअर करून बसावं लागतील. ते आता घेऊ चहा वगैरे, हात वगैरे धुतो. चला जनावरांचं आवरून आलो होतो इकडं कपाशी बघायला की बाबा रोटा मारायला कपास झाली का नाही अजून. तर बघा 2 पानावर आली आता तशी कपाशी. अजून आहे ना गवत झालंय बरं तिच्यात, पण आहे ना कपाशीचा विषय असा आहे, कपाशी बारीक आहे अजून. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला लावायला जरा ते लावायला म्हणजे कपाशी जरा बारीक आहे अजून. त्याच्यामुळे आहे ना आपल्याला जरा रोटा मारायला थोडा वेळ लागेल. नळी कोणी सरकिली. कारण की जर आत्ता रोटा घेतला ना कपाशीत झाड दिसायचं नाही. तर गवत बी होईन बरं का मोठं, पण एकदा रोटा मारला का विषय पण होऊन जाईल. पण विषय असा आहे, सगळ्यात मेन गोष्ट अशी आहे ना, जमिनीची जी ओल आहे ना ती वर येईन. आणि पावसाचं काय धोरण दिसा ना. आत्ता ऑनलाईन चेक केलं मी तर दाखवतोय 70% तुमच्या इकडे पाऊस चालू आहे. 70%. भळच आलेच नसते, बघू शकता तुम्ही. भळच येत नसते. पावसाचं काय माहिती. 100% आल्यावर 2-4 थेंब पडतात असा विषय. हवामान मॅपचं बी काय खरं नाही आहे. बघा आता काल मिरचीत मारला होता, आत्ता शिक मिरच्या जरा उठून दिसायला लागल्या. काल काय झालं, मारल्या आहे ना ते जरा म्हणजे नाही का अशक्तपणा आला त्यांना. त्यांना युमिक पण दिलं होतं पप्पांनी. मग आज जरा दिसू राहिलं चांगल्या. बाबांनी काल पाईप पॅक केलं, इथंच ठेवलं बघ साहित्य. इथं पाईप पॅक केलं तर. चला आता एवढा पाऊस चालू आहे तरी पाहू राहिलेत. झाला भाऊ फायनली आपल्याला पाऊस चालू. म्हणावं तसा अजून थोडा व्हायला पाहिजे फक्त. मध्येच नाही धोका दिला पाहिजे, कारण की पांढरे ढगं व्हायला लागलेत, काळे भांगार नाही आहेत. आता बघ कसे आरडायला लागले मला बघून. छत्री घेऊन आलोय त्यासाठी. काय पवा पाण्यात पवा करा मजाच. इकडून तिकडं पळत आहेत, तिकडून इकडं पळत आहेत. 2 पांढरे इकडे येऊन बसलेत. विषय असा झालाय की दुपारी टाकली होती त्यांना गंजी वैरण आपली. पण म्हणलं त्याने कितीकच पोट भरणार आहे. आता वाजलेत 3:30. त्यांना थोडा हिरवा चारा टाकतो. गोलू बी आलाय आता. इकडचा घेऊ का इकडचं घेऊ तेच कळा ना मला. त्या तिकडचा घेतो गाड्या घासा पलीकडचा.
घास आज कापता येतो का? घास जर कापता येत असला आत्ता तर मग गिन्नी गवत थोडंच घेतो. इथं पण वेळ आहे का आता बघावं लागेल आता कोणता घास आहे, कुठं कोणता कापायचा आहे काय माहिती. चला बघतो, घासच बघतो, कारण की घास पण लई दिवस झाले कापला नाही. वापसा बी दिसतोय थोडा, बघू विळा आहे का इथं. चला भाऊ झाला आता घास पण कापून. तसं मम्मी कापत होती बरं घास, त्याच्यामुळे एवढं नाही वाढलेला. फक्त इथं आहे ना ते महादेवच्या आवडतीचे फुलं झाड आलेलं आहे, ते निळे फुल नाही का आपलं पुढं पण आहेत, ते झाड काढून टाकावं लागत, नाही तर सगळा वेल पसरण घासात. आता आहे थोडा आपला ह्यो घास घेतो, दशरथ घास. हे वाफ्यात पण चांगला दशरथ घास आला. आता हे वाफा असाच राहून देतो, मस्त आलाय. त्याला एकदा कटिंग केली का अजूक ते 15-20 दिवसांनी मग त्याची मस्त पैकी वाढ होऊन जाईल. इकडे तर रोटा मारावंच लागेल. मका लावली होती बाकाच झाली सगळी मका. इकडे बाजरी आहे, जशी आहे तशी बाजरी लागेल आपल्याला थोड्या दिवसांनी घासाचं हे झाल्यावर. आता मी थोडा दशरथ घास घेतो, मग काय मस्त झुलतोय. वा 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 वा. आता वारं सुटायला लागलं इकडून आहे ना, आबळ पण तिकडे चालले बरं का. पुढून आता येतं का नाही काय माहिती. विषय असा आहे की मागून जर वारं आलं ना तर पाऊस येतो, पुढून जर आलं सगळं आबळ घेऊन जातो, पाऊसच पडत नाही. दुपारी झालाय थोडा. हे बघा कसे चिटकू राहिलंय चपलांना माती. काल तर जमलंच नसतं, आज कस तरी काढलाय घास. आता योग येतो काढून. उपटतो काय होतं, आपण काढायला केला ना चालू, उपटायला चालू होतो घास. बघा 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 कसं वार आहे. डेंजर वार आहे. त्याला घेतो मी पावसाच्या आधी. परत आभाळ आले ना यायचा पाऊस, व्हायचं वरलं सगळं. खाताला वेचू खाताला. त्याला इकडं कोंबड्याचं तर झालं, बदक राहिले. चला रे, कुठं राहिल्या कोंबड्या? नाही, शेळ्या वगैरे सगळ्या बांधून टाकल्या बरं का गौरीला, शेळ्याला, कारण की घास टाकायचं आहे, लय अडवाणी करते आणि त्याच्यामुळं. अंडे किती घेत आज? बरं झालं भाऊ, कोंबड्याच्या खुरड्यातच अंडे द्यायला लागले. बाबा इथे लय घाण झाली भाऊ, इथं साफ करून घ्यावं लागेल पहिलं. इकडं काही अंडे आहेत. 7 अंडे निघले. चलो तो बघा ना, पांढरा लगेच मारायला धावला, लगेच मारायला यायचं का रे. एकदम प्युअर गावरान 7 अंडे. कॅमेऱ्याला काय झालंय काय माहिती, लय अडकू राहिलाय भाऊ. इथं लय टिप 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 बरसा पाणी झालंय, बघा ना किती साचलंय. ते काढावं लागेल भाऊ. चला यांना चपाती वगैरे देऊन यांचं झालंय. आता घास टाकायचं, दोन्ही पण द्या, म्हणजे कसं त्यांना देतो टाकून. आज दशरथ घास बोकड्याला देईन द्या. थोडा आपला गौरीला नंतर टाकीन, आधी यांना टाकतो. आणि यांचं संपत आलं, यांना घेतो याच्यात कोंडून द्या. आलो 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 आलो. कोणालाच घ्याता नाही यायचं, असं ठेवायचं. आबा सगळे थांबा आता. तर रे लुकडीन तू जास्त काय, तू थोडी धष्टपुष्ट आहे, तू बी जास्त काय. तुला सगळ्यात शेवट देणार, तू काय बघतोय. तुला सगळ्यात शेवट भेटणार, तू टेन्शनच नाही घेऊ. डोक्याला काय टिकली लावली. चला यांना दशरथ घास आता. जर काय चल हे खाऊन सगळा खाल्ला पाहिजे, येड्यावर नाही करायचं परत. चला बघा, असाचं पण झालं काम. आता गौरीचं राहिला फक्त, यांचं झालं गावरलं यांचं. यांना द्या बरं कोंडून लगेच. खा रे ते शेवटचा घास. चला ते बी खायचे नाही, नाटकं करते ना आता. हळूहळू हळूहळू चला चला वा. चला जाय घेऊन ते पळ.
जा घेऊन पळ. खाली सांडला शेवटी. आज जरा उलट काम झालं. आधी पेंट दिली, आता घास द्यायचा आहे. जरा उलटच काम झालं आज जरा. घेतली खाऊन पेंट सगळी का ग? ए हा सरक तिकडं बाई, तिकडं बाई. खायच्या वेळेला एकदम दम निघत नाही. सगळी टक्कर दिली मला. घास टाकून दिली टक्कर ठेवून. इथं बरं झालं आत नाही गेला मग तिच्या तोंडात. चला भाऊ, आवरलंय आता हे सगळे यांचं मस्तपैकी. चला तर म्हणलं मग आता आजचा व्हिडिओ आपण इथं संपू. तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ एक नवीन व्हिडिओ बाय बाय. येतो का नाही पाऊस? काय भाऊ, आभळ कसं होतं कसं झालंय.